हॅलो, हा बोला. हॅलो उर्वशी, ही मेनका आपल्याला डोईजड जाणार बघ. का आता काय झालं? अगं ही मेनका इकडं तहसीलदार कार्यालयात गेली स्टॅम्प घेऊन. मग त्यात काय डोईजड? दीडशानेस काय तू? अगं तिने इथं स्टॅम्प आणि प्रॉपर्टी कार्ड बी बनवून घेतलंय. माझ्या मनात तरी वेगळीच पालचोक चुकायला लागली आहे. हिनं सुंदरची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतली तर आपण काय आयुष्यभर टाळ वाजवत बसायचं का? का म्हणून आपल्याला टाळ वाजायची येईल? हा, मी हाय ना व बरोबर तिला हिंगा दाखवते. माझ्या टोसक्यावर बसायची स्वप्न बघतीये नव्हती, तिची खोड मुळातूनच काढते. बघाच तुम्ही. तुझ्याबद्दल माझ्या मनात जे काही चुकीचे विचार होते ना, ते समदे वाहून गेलेत बघ. आता आपण मैत्रीच्या वातावरणात नवी सुरुवात करूया. एका नव्या उमेदीनं, एका नव्या विश्वासानं. त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे. वा, तीर निशाण्यावर लागला म्हणायचं. आधी तू या पेपरवर अंगठा दे, मला पण बघू दे तुझा किती विश्वास आहे माझ्यावर. मग मैत्रीचं बघू. झाला का समाधान? आता तरी ह्या मित्रावर विश्वास आहे ना व? मग हाय की नाही आपली लय भारी मैत्री? वया माझी नवसाची आणि चोरून खाते दिवसाची. आत्ता गावलीस बरोबर. मामी काय आहे हा? ह्या असं वागणं बरोबर आहे वय? सुंदर, मला काय विचारतोस हे प्रश्न? या मेनकाला विचार, तिचं नेमकं काय चाललंय ते. मामी, ए, आवाज खाली करून बोलायचं. तुझ्या या गोड बोलण्याला समदे भुलत असत्याल, मी नाही भुलणार. मी बरोबर ओळखून आहे ग तुला. तुझं पितळ आता समद्यांसमोर उघड करते. आज रंगे हात माझ्या तावडीत सापडलीस. लांडग्यानं लावलं नेकीचं गुराळ आणि उपासाला करतो शेळीचा फराळ. मामी बस झाला. मेनकाला बोलण्याचा ना तुला काय बी अधिकार नाही. आधी जे काय झालंय ना त्याचा हिला लय त्रास झालाय. आता तू बोलून काय तमाशा केलास ना तर ते म्या खपून घेणार नाही. सुंदर, अरे तू घे तिची बाजू, काही बी अडचण नाही. पर एक लक्षात ठेव, समदे तुला भोळा बाबडा समजत्यात. कोणी बी तुला फसवू शकते आणि ही मेनका त्याचाच फायदा घेत आहे. ती तुला कवा चुना लावून मोकळी होईल तुला कळणार बी नाही. इतके चॅप्टर आहे ती. तेव्हा तिनं काय करायच्या आधी तू तुझं डोळं उघड आणि डोसकत चालव. ना तर तुझं नाव घेऊन कवा लवागी फटाका फोडून मोकळी होईल कळणार बी नाही. मामी ते पेपर द्या इकडं. हे अगं, आयतं कोणीच हातात गावलं, असं कसं काय तुला देऊ? मामी पेपर द्या. सुंदर, हे पेपर्स तिचे खरे कर्म दावत्याल. मामी ते पेपर इकडे द्या म्हणते ना मी. मेनका, मासा आता बरोबर गळायला लागलाय. किती बी फडफड केली ना
तरी काय बी उपयोग नाही. पकड खट्ट हाय माझी. उर्वशी म्हणतात ग मला. तुझं हे समजा चोख व्यवस्थित प्लॅनिंग होतं, पर मी अभी कोणी पिंडोक नाही. तुझ्या या समध्या खेळ्या बरोबर ओळखून आहे मी. शिंग लपवायची आणि शेपटीनं माती खोदायची हे तुझ्या स्वभावातच आहे. मामी, ते पेपर काय आहे ते तुम्हाला माहित नाही आहे. ते महत्वाचे पेपर आहेत, ते द्या इकडं. अगं देणार ना, देणार. बरं आता डायरेक्ट पोलिसांच्या टेबलावरच देणार. मामी, अहो तुम्ही नाही, असं नाही कर इकडं. मेनका तू थांब, मी बघतो. मामी मामी ह्यो काय मूर्खपणा चालवलायस तू? हा, का त्या मेनकाच्या मागे लागलीस? का तिला त्रास देतेस? हे बघ, आम्ही ऑफिसचं काम करत होतो ना, मग आमच्या दोघांमध्ये ना खुपसाची काय गरज होती तुला? सुंदर, तू जरा दमानं घे. तुमचा लई विश्वास आहे ना या मेनकावर. थोड्या वेळात बघ आता मी काय करते ते. थांब. आजवर आहे ना तू लय चुका केल्या आहेस आणि आता बी ना तू मेनकाच्या बाबतीत चुकीचा विचार करते आहेस बघ. सुंदर, तुला थोड्या वेळात कळेलच काय चूक आहे आणि काय बरोबर आहे ते. अगं मामी, अगं मामी काय कर? अगं ये मामी, मामी. अगं ये मामी, अगं काय करतेयस? हा, दाराला कडी का लावलीस? तिला का कोंडून ठेवलंस? आधी दार उघड पहिलं. सुंदर, तू शांत बस. मी जे काय करते ना ते बरोबर करते आहे. तिला असं सोडता कामा नाही. पोलीस येईपर्यंत तिला असंच कोंडून घातलं पाहिजे. काय पोलीस? अगं मामी, पोलिसांना कशापाई बोलवते आहेस तू? हा, अगं मेनकानं काय बी केलेलं नाही आहे. हे बघ मामी, तिच्याबद्दल आहे ना उगाच नको ते तर्क वितर्क लावू नकोस. तू आधी बाजूला हो, माझा दरवाजा उघडू दे. बाजूला. सुंदर, तुला लई पुळका आहे ना तिचा. तुला दार उघडायचं असेल तर माझ्या मड्यावरनं जावं लागल. मामी, ह्यो तमाशा आहे ना बंद करा ना, बाजूला हो. सुंदर नाही, आज काय बी झालं तरी मी तिला सोडणार नाही. मी तिला पोलिसांच्या तावडीत देणार म्हणजे देणार. मामी, ओ मामी, ऐका ना, मला एक चान्स द्या. माझं बोलणं तर ऐकून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. तुझं आणि ऐकून घेऊ हट, अजिबात नाही. तुझ्या भोळ्या चेहऱ्याला समजे भुलले असतील, पर मी नाही. केळीच्या बागेत घातलं शिकरण आणि कोलिनबाई म्हणते मीच सुगरण. मी तुला बरोबर ओळखलंय ग. आता तुझा खेळ खल्लास. मामी, सुंदर, हे बघ बारक्या, मी काय सांगते नीट लक्ष देऊन ऐक. ही फाईल कोळे साहेबांना द्यायची. हा, आणि कोळे साहेबांच्या ऑफिसच्या शेजारी शिंदे साहेबांचं ऑफिस आहे. शिंदे साहेबांना जाऊन विचारायचं की तुमचे फायनल कागदपत्र कधी तयार होणार आहेत. उद्याच्या उद्या आम्ही कागदपत्र मागवलीत म्हणून सांगायचं. येतंय ध्यानात कुणाला काय निरोप द्यायचा आहे? हा. आई आई काय र? आई आई तू आधी बाहेर चल आणि बाहेर जो काय तमाशा चालू आहे ना तो थांबीव आधी. अरे सुंदर, नेमकं झालंय तरी काय? असं तडकाफडकी आलासा ना. अगं आई, मी आणि मेनका काम करत होतो तितक्यात उर्वशी मामी तिथं आली. काय मामीचं ना तापच आहे. या उर्वशीची ना नाटकं संपतच नाहीत. नाटकं नाही आई, तमाशा मांडलाय तिने, तमाशा. अगं आई, आता आहे की नाही डोसक्यावरनं पाणी गेलंय बघ. या उर्वशी मामीला आपण किती वेळ सहन करत बसणार आहे? ते काय नाही, तू लगेच बाहेर चल आणि हे समजून थांबव. ही काय करते हिचं हिला तरी कळतं की नाही देव जाणे. बरं चल, मी स्वतःच बघते. चल. आज यांच्याशी बोलणंच नाही झालंय कामाच्या व्यापात. मेनका बरोबर काम करताना पुन्हा काही प्रॉब्लेम नसेल ना आला? फोन करून विचारायला हवं.
उर्वशी मामींचा फोन. बोला मामी. अक्षरा, तू तुझी समधी पोलीस फोर्स घेऊन घरला ये. काय फोर्स घेऊन? काय झालंय काय? अगं लई मोठा गोळ होता होता राहिला. तुम्हा समध्यांचा त्या मेनकावर लई विश्वास आहे ना व. मी तिला रंगी हात पकडले, तेव्हा आता तिला पोलिसांच्या तावडीत देण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. 1 मिनिट, काय झालंय काय? तिने केलं काय ते तर सांगा. काय केलं? अगं लई मोठा गोळ होत होता. त्यात जर तिने तिचा डाव साधला असता ना, तर सूर्यवंशी घडण्याची वाताच झाली असती. मला स्पष्ट सांगाल का तिने काय केलं नेमकं? अगं अक्षरा, तुला असं मला फोनवर समजा सांगता येणार नाही. तू घरला ये लगेच. ती मेनका काय चीज आहे ना, ते मला समध्यांसमोर सांगायचे. तुम्ही समध्यांनी तिच्या भोळ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवला ना व. तुम्ही माझ्यावर कधी विश्वासच ठेवला नाही. आता खरं काय आहे ना, ते मी पुरावेनिशी समध्यांना सांगणार आहे. तेव्हा तू तुझी पोलीस फोर्स घेऊन घरला ये लगोलग. लंच ब्रेक संपायला अजून बराच वेळ आहे. तेवढ्यात घरी जाऊन नक्की काय झालं ते बघून येते. आत्ता समध्यांना कळल या उर्वशीची किंमत. चांगुलपणाची परीक्षा द्यायची वेळ आली आहे आणि आता ती नक्कीच मी पास होणार. आता ह्यांना कळेल उर्वशीनं या घरासाठी काय काय केलंय ते. आणि आता हीच संधी आहे वसुंधरा सूर्यवंशीच्या मनातली अडी दूर करून पुन्हा एकदा धंद्यात घुसण्याचा चान्स मिळवण्यासाठी. उर्वशी, अगं काय चाललंय तुझं? किती वेळा तुझा यो तमाशा आम्ही सहन करायचा? सुधारण्याचं काही चिन्हच नाही का तुझं? का घराला त्रास देऊनच तुझं समाधान होत आहे? काकू, काकू दरवाजा उघडायला सांगा ना. हो ताई, आता जरा वेगळं आहे. यावेळेला मी खरंच सूर्यवंशींच्या फायद्याची गोष्ट बघत आहे. बघा, तुम्हाला माझ्या शब्दावर विश्वास नसेल ना, तर तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघून घ्या. मामी, घरचं भलं बघायला ना माझी आई खंबीर आहे. बाकी कुणी बी त्याची काळजी करायची काय बी गरज नाही. तू बाजूला हो. बारक्या, दरवाजाची कडी काढ आणि बेनकाला बाहेर घे. नाही, तुम्हाला जर मेनकाला बाहेर काढायचं असेल ना, तर आधी माझा जीव घ्यायला लागेल. मग तुम्हाला हवं ते करा. मामी बाजूला हो, नाहीतर. सुंदर, काय बी कर, पर मी आता इथून बाजूला होत नसते. सुंदर, सुंदर प्लीज मला बाहेर काढ. मी काय खरं आहे ते सांगते. समजा दरवाजा उघड ना एकदा. उर्वशी, तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाहीये. चल बाजूला हो आणि तिला बाहेर येऊ दे. हो ताई, होणार. मी बाजूला होणार. पर अक्षराला पोलीस घेऊन येऊ देत. हा, मी तिला फोन केलाय, ती येतच असेल इतक्यात. सुंदर, हिच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही. तू आधी यशवंताला फोन कर आणि त्याला म्हणाव ताबडतोब घरी ये. 1 मिनिट. फोन करायची काही गरज नाही, इथंच आहे मी. ताई, या वक्ताला उर्वशी जी काय वागत्या का नाही ते सगळं खरं आहे बघ. बरोबर बोलते ती. ही मेनका एवढी बिरकी आहे का नाही तुम्हाला माहित नाही. अगं लय मोठं मोठं खेळ करायला येते. खेळ? कसला खेळ? अहो ताई, जरा दम धरा. अक्षरा पोलिसांना घेऊन आली ना, की मी तिच्या समोरच मेनकाचा पर्दाफाश करते. मग तुम्हाला मेनकाचं खरं रूप काय आहे ते कळलं. काकू, काकू प्लीज मला बाहेर काढा ना. मी सांगते काय आहे ते. दरवाजा उघडा ना काकू. आत्या, अक्षरा, अगं तू या वक्ताला इकडे काय करते? आत्या मेनकाने नक्की काय केलंय? काय झालंय? नाही म्हणजे म्या भाजी आणायला गेलं तर समजा ठीक होतं. मला उर्वशी मामीने ताबडतोब बोलवून घेतलंय. फोन कर. ही उर्वशी ना फक्त ध्यान आहे घरातलं.
घराला शांती म्हणून मिळू द्यायची नाही. का त्या बिचाऱ्या पोरीच्या हात धुवून मागे लागलीये? हा, तिने काय बिनचवलं एवढं तिचं? त्या उर्वशीचा ना बेतच बघते मी आता. उर्वशे, आत्या उर्वशे, उर्वशे, या घराला शांती मिळू द्यायचीच नाहीये का तुला? हा, का अशी पाचवीला पुजल्यावानी वागतेस ग? हा, का? हा का हो, सोडा. असं काय करताय तुम्ही? यशवंता तू बाजूला हो. हिची आज खैर नाही. उर्वशे, अहो आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या की आधी, मग डोक्यात राग घालून घ्या. हा, जरा शांत व्हा की. तू गप्प बस र. तुमचं राजकारण चांगलंच कळतंय आम्हाला. नाही अक्का, ह्या आधी 1000 डाव आम्ही चुकलो असू, पण ह्या वक्ताला आम्ही जे वागतोय, जे बोलतोय ते फक्त सूर्यवंशी कुटुंब वाचावं, जगावं यासाठीच करतोय. जाऊ द्या हो, यांना सांगून काय बी उपयोग नाही. अक्षरा, मी तुला म्हणलं होतं ना पोलीस फोर्स घेऊन ये, मग कुठे आहेत पोलीस? हा, मामी, हा आपला घरचा विषय आहे आणि मेनकाने काय केलं ना ते सगळ्यांसमोर सांगा, मग बघू काय करायचंय. हेच कायम चुकत आलंय तुमचं. घरच्यांपेक्षा बाहेरच्यांवर जास्त विश्वास ठेवला ना तुम्ही. पण आता मी जे सांगणार आहे ना ते ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल हे नक्की. मग तुम्हाला कळल परक कोण आणि आपलं कोण ते. हे उर्वशे, तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर. काय ग, मेनकाची अशी काय चूक आहे ग? हा, तिला असं कोंडलंयस आणि पोलीस बोलवलेस, एवढं काय मोठी चुकली आहे ती? सुंदर, ह्या पेपर्सवर तू अंगठ्या द्यायला निघाला होतास ना? हा, बरोबर ना? होय. मग ह्या पेपर्सवर तुला अंगठ्या द्यायला कोणी सांगितलं? कोणी आणले ते पेपर्स? मेनकानं. पण मामी, हे कामाचे पेपर आहेत म्हणून त्यावर अंगठा दे असं ती बोलली आहे. आणि आम्ही दोघं कामाचं बघत होतो ना, मग आमच्यामध्ये तुला पडायची काय गरज आहे? काकू, काकू प्लीज दरवाजा उघडा. मी हे समजा का करत होते ना ते सांगते सगळे. एकदा दरवाजा उघडा ना. काय तुझं ऐकून घ्यायचं का? मामी, मामी एकदा बोलण्याची संधी द्या फक्त. मी समजा सांगते, दरवाजा उघडा आधी. हे आवाज बंद कर. हे असं तोंड घशीला आल्यावरती विनवण्या करण्यात काय अर्थ नसतोय. त्यामुळं तू आता गप्पच बस तिकडे. मामा असं नका करू. मी काय हाय ते करते कबूल सगळं. एकदा दरवाजा उघडा ना प्लीज, प्लीज दरवाजा उघडा ना. सुंदर, ह्या पेपर्सवर तुला तिने अंगठ्या द्यायला सांगितला वय, बरोबर ना? पर हे पेपर्स कामाचे नाहीतच. ही समधी प्रॉपर्टी ती स्वतःच्या नावावर करून घ्यायला निघाली आहे. नाहीतर काय, हे आमच्या अशा भोळ्या बाबड्या बाচ্চাला गोड गोड बोलून गुंडाळायचं, फसवायचं आणि मग ही सगळी प्रॉपर्टी आपल्या घशात घालून घ्यायची सुंदरचा अंगठा घेऊन. एवढा होता मेनकाचा. हे शक्यच नाही बर का. मी मेनकाला चांगलंच ओळखून आहे. ती असं काय बी करायची नाही. बर, तुमचा आमच्यावर भरोसा नाही ना? अक्षरा, हे पेपर्स घे. त्यात काय लिहिले हे वाचून तूच समजायला सांग. मग कळेल चुकीचं कोण आहे ते. ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्यानंच डोळे पांढरे केले. आता तुम्हाला कळल ही मेनका काय आहे ते. लई बेकार बाई आहे ती.
दिसायला देखणी गोबर गाल आणि बघायला गेलं तर पांढरी पाल. अहो ती तुम्हा सर्वांशी गोड गोड बोलून या घरात घुसली आहे तिच्या भावाचा बदला घ्यायला. आणि ही समधी प्रॉपर्टी मिळवायला बी आली आहे ती इथं. आपल्या सर्वाला रस्त्यावर काढायचा बेत आहे तिचा. मामी बरोबर आहे तुमचं. हे पेपर्स प्रॉपर्टीचेच आहे. पण यांनी माझ्या नावावर केल्याच. यात मेनकाचं नाव कुठे आहे? इकडे आण बघू. होय की अक्षरा म्हणत्या तसंच आहे सगळं.